एक एअरपोर्ट बांधायचं असेल तर साधारण मला एवढं नॉलेज नाही, पण तुम्ही सांगा 40 ते 50 हजार कोटी खर्च येतो जमिनीपासून. आता इथे नवी मुंबईला एअरपोर्ट झालं आहे, आता परत पुरंदरला एअरपोर्ट करत आहेत, पुण्याला एअरपोर्ट आहे. एवढी हवाई दळणवळण कुठे चालू आहे? म्हणजे एअरपोर्ट 50,000 कोटी खर्च करून बांधायचे, एखाद दोन विमानं उतरवायचे आणि बंद करायचे. एअरपोर्टची गरज काय असं कोणी म्हटलं तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल, पण शर्मिला राज ठाकरेंना वेड्यात काढू नका, कारण त्यांच्या पक्षाचे मनसैनिक तुमच्या घरी तुमचा खळ्ळक खट्याक करायला येतील. शर्मिला ठाकरेंनी राज ठाकरेंच्या पुढे एक पाऊल, पुण्याला नवीन विमानतळाची गरज नाही असं वक्तव्य केलं. पुण्यात मेट्रोची गरज काय, कोण जिने चढून जाणार असे अकलेचे तारे राज ठाकरेंनी तोडले होते. शर्मिला ठाकरेंनी राज ठाकरे फिके पडतील असे वक्तव्य केले. विमानतळ बनवायला 40-50 हजार कोटी लागतात असाही जावई शोध शर्मिला वहिनींनी लावलाय. मुंबईत एक विमानतळ असताना नवी मुंबई विमानतळाची गरज कशाला असंही शर्मिला वहिनी म्हणतायत. शर्मिला ठाकरेंच्या माहितीसाठी काही फॅक्ट्स पाहूया. नवी मुंबई विमानतळासाठी 19,000 कोटींचा खर्च आलाय. अवघ्या 6 महिन्यात नवी मुंबई विमानतळाद्वारे 20,000 प्रवासी दररोज प्रवास करतायत. आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू झाल्यावर ही संख्या अजून वाढणार आहे. पुण्याच्या नवीन विमानतळाची प्रस्तावित किंमत 17,000 कोटी इतकी आहे. मग 45,000 कोटी एकदा कुठून काढला हो शर्मिलाजी? परदेशात जाऊन तिथल्या सुविधांबद्दल बोलणारे राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंब महाराष्ट्रातील विकासाला विरोध का करताय? आज मेट्रो विमानतळ प्रवास सामान्यांच्या आवाक्यात आले ते ठाकरे फॅमिलीला का बघवत नाहीये? प्रत्येक विकास कामांना विरोध करायचा आणि स्वतः मात्र आलिशान गाड्यातून फिरायचे. याच तुमच्या भूमिकेला महाराष्ट्राच्या जनतेनं नाकारले राजसाहेब आणि यापुढेही नाकारतच राहील.